आतमधलं जे गर असतं इथे पुंकेसर असं असतं ते पुंकेसर एक काढून टाकायचं. हा कडू असतो, त्यातलं पाणी टाकायचं नाही, फक्त भाजी पिळून घ्यायची. नमस्कार मित्रांनो, मी रोहन TRP ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आज घेऊन येणार आहोत एक रेसिपी आणणार आहोत. कोकणातलीच रेसिपी आहे ही आणि केळी फुलाची रेसिपी आहे. सो माझ्या मागे जे झाड बघतं आहे केळ्याचं, त्याच्यानंतर आपण काढणार आहोत केळी फूल आणि त्याची रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे आहे ते केळ्याचं झाड आणि इथे अरे केळी फूल कोणी काढलं? काढलात पण तुम्ही? नशीब ना, तर आज मोये झालं असं. मला वाटलं पांढराने पिंढराने नेलंही काय. तर केळफूल काढलेलं आहे. केळफूल काढलं? हो, एक आहे ते. अच्छा, हे असं असतं केळफूल. दाखवतो मी. हे केळफूल असतं जे आता तुम्ही इथे वरती बघताय. केळ्याच्या झाडाला आहे ना, वरती या साईडला केळी असतात. केळी आली नाही आहेत व्यवस्थित, तर इथे केळी असतात अशी लागलेली आणि त्याच्या बाजूला एक केळफूल. हे तुम्हाला दिसतंय हा पॉईंट आहे ना, ह्याला आलेला असतं केळफूल. तर हे असं असतं केळफूल आणि आज आपण याची भाजी पाहणार आहोत या केळफुलाची. चला तर मग फटाफट आपण केळफूल घेऊन जाऊया किचनमध्ये. पळू नको आला पाहुणा लगेच. जेवायच्या टायमाबरोबर येतो. चलो मम्मी, हे घे केळफूल. नीट कसं करायचं ते दाखवते तुला. हां ठीक आहे. चल, याचं सोलायचं. सोलल्यावर यातलं एक गर काढायचे केळफुलाचे. फुलं असतात. अच्छा, ही फुलं असतात. केळफुलाची भाजी म्हणतात, म्हणून याला केळफुलाची भाजी म्हणतात. केळीच्या झाडाला हे बोंड तयार होतं, केळीचा घड तयार होतो, त्यालाही फुलं तयार होतात बोंडापासून. यातूनच केळी निर्माण होतात. ते सोलण्याचा प्रकार असतो. अशा प्रकारे याची आतमधलं जे गर असतं इथे पुंकेसर असं असतं ते पुंकेसर एक काढून टाकायचं. हा कडू असतो, त्याच्यासाठी हा मधला भाग काढून टाकायचा. कोणता भाग दाखव? हा भाग जो असतो ना पुंकेसर सारखा, तो कडू असतो, म्हणून हे काढून टाकायचं. अच्छा. त्यानंतर ही भाजी चिरायची बारीक. हे सर्व तसं काढून टाकल्यानंतर ही भाजी चिरायची, पाण्यात टाकून ठेवायची. मग त्यांचा डिंक असतो ना, तो खाली बसतो. चिरल्यानंतर पाण्यात ठेवायचं. मग त्याचा डिंक खाली बसतो. अच्छा. तेवढं काढून टाकायचं. नंतर याची भाजी चुरायची. मग आता याच्यातलं अजून नाही काढणार आहेस? नाही, याच्यामध्ये नसतं का? असतं, पण ते बारीक असतं एकदम. त्याची आपण भाजी खाऊ शकतो. अच्छा, चिरून. आणि त्यातलं पुंकेसर असतं तो काढून टाका. ते ठीक आहे, कोवळा असतो तो एकदम. अच्छा, कोवळं असतं म्हणून काही एवढंच हे नसतं, काढून लागतं. तर आता आपण सगळं सोलून घेतल्यानंतर पुंकेसर काढलाय आणि त्यातली एक ही पाकळी काढलेली आहे. हे काढून टाकल्यानंतर आता ही मी चिरून घेणार ही भाजी. अच्छा. आणि ही भाजी चिरून मी पाण्यामध्ये टाकणार आणि थोडा वेळ ठेवून देणार. पाण्यामध्ये टाकल्यावर याचा जो डिंक, राप म्हणतात त्याला, तो खाली बसतो आणि भाजी वर तरंगते. त्यानंतर आपण त्याचं वाटण तयार करून फोडणीला घालायचं असतं. भाजी ज्या ही फुलं आहेत ती कापून घ्यायची आणि हे केळफुलाचं बोंड असतं ना, ते कापून घ्यायचं.
अशा प्रकारे त्याची कापायचं बारीक. पाण्यामध्ये कापलं तरी छान असते. पाण्यामध्ये किती वेळ ठेवायचं आहे? 1 तास 2 तास ठेवलं तर चालतं. 2 तास तरी ठेवायलाच पाहिजे. तर आता आपलं सगळं चिरून झालेलं आहे केळफूल आणि आता आपण 1 तासाला ठेवणार आहोत. त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस बघू. तर आता 1 तास आपण भिजत ठेवल्यानंतर केळफूल आता काय साहित्य काय मम्मी? साहित्य केळफुलाची चिरलेली भाजी ती पाण्यामध्ये टाकून ठेवली आहे. ती मी आता फोडणी करणार. ती फोडणी करते ना अशी जरा पिळून घ्यायची म्हणजे जो डिंक राप काय असेल ना तो खाली असा जमा होतो पाण्यामध्ये. अच्छा. नंतर मी फोडणीला कढईमध्ये एक लोखंडी कढई आहे त्याच्यामध्ये फोडणी करणार. प्रथम मी लसूण टाकते. आपण काय काय घेतलं? लसूण चेचून घेतलेली आहे. लसूण घेतलंय, कांदा, लसूण, कढीपत्ता आणि चणा डाळ भिजून घेतली आहे. ती चणा डाळ टाकायची असते त्या भाजीमध्ये. वाटप आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच लाल तिखट मसाला टाकलेला आहे आणि नंतर मीठ टाकायचं झालं. लसूण टाकली, कांदा टाकला. कांदा थोडा भाजला की कढीपत्ता टाकायचा. कांदा थोडा भाजला की त्यामध्ये डाळ फोडणी घालायची. त्यातलं पाणी टाकायचं नाही, फक्त भाजी पिळून घ्यायची. पिळून घेतल्यावर कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं. भाजी परतून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. थोडं पाणी टाकून झाकण ठेवून देऊया. किती वेळ झाकण ठेवायचं? 15 मिनिटं झाकण ठेवूया. ती डाळ शिजायला हवी ना. अच्छा. तर आपली केळफुलाची रेसिपी रेडी होत आहे. तर झाकण मारून ठेवलं आहे. तर शिजल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट टेस्ट करून दाखवेन. आपली भाजी मस्त की रेडी झालेली आहे आणि मम्मीने मस्त की अशी डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे. असं म्हणजे जे आम्ही केळफुलाचं जे साईडचं आवरण होतं त्यानेच मम्मीने डेकोरेट केलेलं आहे. तर मी टेस्ट करून दाखवतो कशी झाली आहे भाजी. गरमागरम अशी भाजी आणि त्याच्यावर भाकरी मम्मी करते. तोपर्यंत मी अशी टेस्ट करून दाखवतो. मस्त अशी झालेली आहे भाजी. तुम्हाला कोकणातली अजून काही रेसिपी माहिती असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि केळफुलाची ही भाजी नक्की घरी ट्राय करून पहा. सो व्हिडिओ नवीन पुढच्या अशाच व्लॉगमध्ये जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओ नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा. व्हिडिओ नवीन पुढच्या व्लॉगपर्यंत बाय.